धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच धारावीतील स्थानिक रहिवासी मात्र धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ जनआंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पुनर्विकासाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय सर्वेक्षणाला देखील स्थानिकांचा पाठिंबा वाढतोय. पाहूया यावरच एक विशेष रिपोर्ट. धारावीतल्या कमला नेहरू नगरमध्ये अगदी छोट्याशा खोलीत राहणारं हे सोनार दाम्पत्य रोजच्या जीवनात अनेक अडीअडचणींचा सामना करत त्यांचा संसार सुरू आहे. धारावीचा पुनर्विकास हा त्यांच्यासाठी एक आशेचा किरण ठरलाय. त्यामुळेच धारावी पुनर्विकासासाठी सुरू असलेलं शासकीय सर्वेक्षण लवकरात लवकर विना अडथळा पार पडावं आणि वेगानं पुनर्विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पुनर्विकासाबद्दल मी बोलतोय म्हणजे हे पुनर्विकास म्हणजे व्हायलाच पाहिजे. कारण का आता आम्ही 50-60 स्क्वेअर फीटचा घरात राहतो, म्हणजे बाथरूमचा हे प्रॉब्लेम आहे. सर्वेक्षणबद्दल मी हेच बोलतो, म्हणजे सर्वेक्षण तर चांगलंच करतात आहे, म्हणजे त्याच्यात हे काही नाही आहे. एवढी टीम लागलेली आहे, म्हणजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणून एवढी टीम लागलेली आहे. कसं पण हे म्हणजे सर्वे होतात आहे ते चांगलं करतात आहे सर्वे. तसा ते आम्हाला सपोर्ट पण करतात आहे ते लोक, म्हणजे हे पेपर आहे तसा करा, हे करा म्हणजे सपोर्ट पण करतात आहे. तसं जितना अच्छा जितना जल्दी हो सकता उतना जल्दी अगर तोड़ के हटा देंगे तो भी हम लोग सहमति है. हमको 350 भी मिल रहा है तो भी बहुत है, हम उसमें रह सकते हैं क्योंकि हमको बहुत अच्छा लग रहा है. ये काम जो हो रहा है फोकट का, सब बोल रहे हैं कि रुकावट हो रहा है, यहाँ पर कोई रुकावट नहीं है. हम लोग धारावी वाले कोई रुकावट नहीं कर रहे हैं, लेकिन बाहर के लोग आते हैं सर्वे करने नहीं देते हैं. यहाँ आके भड़काते हैं कि आप यहाँ पर सर्वे मत करो, हमको यहाँ नहीं बिल्डिंग चाहिए. लेकिन यहाँ वाले नहीं बोलते, यहाँ वाले तैयार हैं लेने के लिए, लेकिन वो लोग तैयार नहीं हैं. लेकिन वो लोग यहाँ रहते नहीं है तो उन लोग को क्या फ़र्क पड़ता है. हम यहाँ रहते हैं, कितना पानी में भर गया था मेरा घर की मैं वीडियो बना के भी दिखाई थी कि कितना पानी भरा हुआ है. 8 जुलाई कितना पानी भरा था कि हम घर में रह नहीं सकते थे, बच्चे लोग को स्कूल भी नहीं भेज सकते थे. वर्षानुवर्ष धारावीतले रहिवासी पुनर्विकासाची वाट पाहतायत. धारावीच्या पुनर्विकासाची आश्वासनं अनेक वेळा दिली गेली, पण प्रत्यक्षात काहीच घडत नव्हतं. आता शासकीय सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कुठेतरी पुनर्विकास दृष्टिक्षेपात आलाय. मात्र काही बाहेरचे लोक जाणून बुजून यामध्ये खोडा घालतात. त्यांना धारावीच्या वेदना कळत नाहीत हे सांगताना धारावीतल्या भट दाम्पत्याला अश्रू अनावर झालेत. कोई भी हम लोग मदद नहीं करेगा फिर भी हमको तकलीफ ना दे, हम रहने दो. जो लड़ने वाला सब बिल्डिंग में रहते हैं, उनको मालूम नहीं इधर हम लोग कैसा रहते हैं करके. जो लड़ने वाला का नेता लोगों को पूछ के देखो, आप लोग कौन सा झोपड़े में रहते हैं, ये आप पूछ के देखिएगा. हम लोग इधर 40 साल का ऊपर हम लोग इधर रहते हैं. मगर जो नेता लोग जो लड़ने वाला है, नेता लोग जो रुकावट करने वाला है, उनको पूछ आप कौन सा झोपड़ेपट्टी में रहते हैं, किधर झोपड़े में रहते हैं. अब थोड़ा पूछ के देखिएगा उनसे. अगर वो लोग हमारे साथ रहने वाला है हम भी मानते हैं. वो लोग सब बिल्डिंग में रहते हैं हाई फाई में, हम लोग इधर ही सड़ रहे हैं. ये हमारा मेहरबानी है सबसे, हमारा जिंदगी का बर्बाद ना करे. कितना साल से हम लोग रहते हैं, वही मेरा आदमी बोला ना वही है. मेरे को भी वो आई आज से बिल्डिंग आने के घर की तरह. पहले से 40 के ऊपर हो गए हम लोग इधर है. डेवलपमेंट होना. हाँ वही. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं वेगळेपण म्हणजे पात्र आणि अपात्र रहिवाशांना घर दिलं जाणार आहे. कुणालाही बेघर केलं जाणार नाही. पात्र रहिवाशांना धारावीतच 350 स्क्वेअर फुटाचं तर अपात्र रहिवाशांना मुंबईत 300 स्क्वेअर फुटाचं घर दिलं जाणार आहे. या प्रकल्पातल्या की टू की वचनामुळे बहुतांश रहिवाशांना संक्रमण शिबिरात न पाठवता थेट नव्या घराची चावी दिली जाणार आहे. प्रदूषण विरहित कायदेशीर उद्योगांना आणि व्यवसायांना धारावीतच जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. धारावी प्रोजेक्ट ये प्रदेश में मेरे हिसाब से तो पहला प्रोजेक्ट है जिसमें जो एलिजिबल है नॉन एलिजिबल है, जो पात्र है अपात्र है, दोनों को घर मिलने वाला है. सबको घर देने का ऐसा सरकार का, राज्य शासन का डिसीजन है. और उसमें जो एलिजिबल है उनको धारावी के अंदर ही घर मिलेगा फ्री में. जो उसका डेफिनेशन ऐसा है कि 2011 तक जो घर आए धारावी में रहते हैं उनको घर मिलेगा सबको. और 2000 के जनवरी 2000 तक जो है उनको फ्री में मिलेगा. 2000 से 2011 तक जो है उनको 2.5 लाख रुपए का पेमेंट करके घर मिलेगा.
धारावी के अंदर। धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईचा मानबिंदू ठरणार आहे. या प्रकल्पात अद्ययावत पायाभूत सुविधा, दळणवळणासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा, तरुणांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम, पर्यावरणपूरक व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, अद्ययावत रुग्णालय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, खेळाची मैदानं बांधली जाणार आहेत. वर्षानुवर्ष फक्त पुनर्विकासाची वाट पाहणाऱ्या धारावीकरांच्या डोळ्यात आज पुनर्विकासाची आशा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सर्वेक्षणाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.